तुमच्याही पगारातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रोव्हिडंट फंड कापला जात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर यापूर्वी पीएफ चे पैसे काढण्यासाठी आठवडे तर कधी कधी महिनाभर वाट पाहावी लागायची, पण आता जर तुमची सर्व कागदपत्रे योग्य असतील तर तुमचा पीएफ क्लेम अवघ्या 3 दिवसात तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो। होय, ईपीएफ ने आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी क्लेम सेटलमेंटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे। नेमका काय आहे नवीन नियम, याचा फायदा कुणाला होणार आणि तुम्ही आता काय करायला हवं, चला जाणून घेऊया। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ ने पीएफ क्लेम संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे। आता ज्या सदस्यांची सर्व माहिती पूर्णपणे अपडेट आहे आणि त्यांचा क्लेम सर्व अटी पूर्ण करतो त्यांचा पीएफ क्लेम अवघ्या 3 दिवसात निकाली काढला जाऊ शकतो। आतापर्यंत अनेकांनी पीएफ चे पैसे मिळवण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागायची। यामागे कारण असायचे मॅन्युअल व्हेरिफिकेशन, अपूर्ण कागदपत्रे किंवा तांत्रिक अडचणी। आता मात्र ईपीएफओ संपूर्ण क्लेम प्रक्रिया अधिक डिजिटल आणि ऑटोमेटेड करत आहे, जेणेकरून सदस्यांना त्यांचे पैसे लवकर मिळू शकतील। म्हणजे जर तुमचा यूएएन ऍक्टिव्ह असेल, तो आधार सोबत लिंक असेल, पॅन आणि बँक खात्याची माहिती अपडेट असेल आणि तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सुरू असेल तर तुमचा क्लेम पूर्वीपेक्षा खूपच वेगाने प्रोसेस होऊ शकतो। ईपीएफओ ने आणखी एक मोठा बदल केला आहे। यापूर्वी ऑटो सेटलमेंट अंतर्गत फक्त 1 लाखापर्यंतचे ऍडव्हान्स पीएफ क्लेम आपोआप मंजूर होत होते। आता ही मर्यादा वाढून 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा की आता अधिक क्लेम कोणत्याही मॅन्युअल व्हेरिफिकेशन शिवाय थेट प्रोसेस केला जाऊ शकतो। याचा सर्वात मोठा फायदा अशा लोकांना होईल ज्यांना अचानक पैशांची गरज भासते, जसे की मेडिकल इमर्जन्सी, मुलांचे शिक्षण, लग्न, घर खरेदी किंवा नोकरी गमावणे। या सर्व परिस्थितींमध्ये आता पीएफ पैसे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने मिळू शकतात। इतकंच नाही तर ईपीएफओ ने आता अधिकाऱ्यांच्या जबाबदारीही निश्चित केल्या आहेत। जर एखाद्या अधिकाऱ्यामुळे कोणतेही योग्य कारण नसताना एखादा क्लेम 20 दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहिला तर त्या अधिकाऱ्यावर 12% पेनल इंटरेस्ट लावण्याचा नियम करण्यात आलेला आहे। लोकांचे क्लेम विनाकारण अनेक दिवस रखडू नयेत, हा त्यामागचा उद्देश आहे। मात्र एक गोष्ट इथे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। 3 दिवसात क्लेम सेटलमेंटचा फायदा फक्त अशाच प्रकरणांमध्ये मिळेल जिथे सर्व कागदपत्रे योग्य असतील आणि कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज नसेल। जर तुमच्या रेकॉर्डमध्ये काही त्रुटी असतील किंवा केवायसी अपूर्ण असेल तर क्लेमला अधिक वेळ लागू शकतो। म्हणूनच जर तुम्ही अजूनही तुमचा यूएएन ऍक्टिव्ह केला नसेल, आधार लिंक केलं नसेल, बँक अकाउंट अपडेट केलं नसेल किंवा केवायसी पूर्ण केलं नसेल तर हे सर्व काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्या, म्हणजेच भविष्यात पीएफ चे पैसे काढताना कोणतीही अडचण येणार नाही। खरं तर हे सर्व बदल ईपीएफओ 3.0 डिजिटल कॅम्पिंगचा एक भाग आहे। आगामी काळात यूपीआयच्या माध्यमातून पीएफ विड्रॉल आणि एटीएम सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यावरही ईपीएफओ काम करत आहे। यामुळे भविष्यात पीएफ चे पैसे काढणे आणखी सोपे होणार आहे। म्हणूनच जर तुम्हीही ईपीएफ मेंबर असाल तर आजच तुमची सर्व कागदपत्रे तपासून घ्या, कारण आता तुमच्या मेहनतीचे पैसे आठवडाभर नव्हे तर अवघ्या 3 दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात। पीएफ विड्रॉल संदर्भात नवीन नियम काय आहेत आणि नोकरी दरम्यान तुम्ही कोणत्या वेळी पैसे काढू शकतात, नवीन नियमानुसार तुमच्या ईपीएफ अकाउंट मधील एकूण शिल्लक रकमेपैकी किमान 25% रक्कम नेहमी खात्यात राहणार आहे। मी केवळ उर्वरित 75% रकमेवरून ऍडव्हान्स विड्रॉल करू शकतात। मागचा उद्देश असा की कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसाठी काही रक्कम नेहमी सुरक्षित राहावी। नवीन नियमानुसार एलिजिबल मेंबर बॅलन्स हा एक नवीन शब्द समाविष्ट करण्यात आलेला आहे। सोप्या भाषेत समजायचं झालं तर तुमच्या पीएफ खात्यात जितकी एकूण रक्कम आहे त्यातील 25% रक्कम वेगळी ठेवली जाईल। 75% रक्कम म्हणजेच एलिजिबल मेंबर बॅलन्स असेल। याच रकमेच्या आधारावर तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी किती पैसे काढू शकता हे ठरेल। उदाहरणार्थ, तुमच्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये असतील तर 25% म्हणजेच 25,000 रक्कम त्याच खात्यात उर्वरित राहील। उर्वरित 75,000 ही तुमची एलिजिबल मेंबर बॅलन्स असेल आणि याच 75,000मधून नियमानुसार तुम्ही पैसे काढू शकतात। आता प्रश्न असा आहे की कोणत्या गरजांसाठी पीएफ मधून ऍडव्हान्स मनी काढता येईल, तर घर खरेदी, घर बांधणे, जमीन खरेदी करणे, होम लोन फेडणे, घराची दुरुस्ती, वैद्यकीय उपचार, शिक्षण, लग्न तसेच विशेष परिस्थितींचा यात समावेश आहे। जर तुम्ही घर खरेदी करत असाल, घर बांधत असाल, जमीन खरेदी करत असाल, होम लोन फेडत असाल किंवा घराची दुरुस्ती करत असाल तर ठरलेल्या अटींनुसार एलिजिबल मेंबर बॅलन्सच्या 100% पर्यंत ऍडव्हान्स विड्रॉल करता येईल। पुढचा प्रश्न म्हणजे उपचारांसाठी किती रक्कम काढता येईल। जर कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या
उपचारासाठी पैशाची गरज असेल तर एलिजिबल मेंबर बॅलन्सच्या 100% रक्कम काढता येईल. उच्च शिक्षणासाठी आणि कर्मचारी स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावाने एलिजिबल मेंबर बॅलन्सच्या 100% रकमेपर्यंत पैसे काढू शकतो. मात्र EPFO सदस्यत्वाच्या संपूर्ण कालावधीत ही सुविधा जास्तीत जास्त 10 वेळा वापरता येईल. एकदा 10 वेळांची मर्यादा पूर्ण झाली तर शिक्षणाच्याही कारणावरून पुन्हा ऍडव्हान्स विड्रॉल करता येणार नाही. स्वतःच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नासाठी तुम्ही एलिजिबल मेंबर बॅलन्सच्या 100% पर्यंत रक्कम काढू शकता. पण ही सुविधा तुम्ही तुमच्या संपूर्ण नोकरीच्या काळात जास्तीत जास्त 5 वेळा वापरू शकता. आता प्रश्न असा आहे की आणखी कोणत्या परिस्थितीमध्ये PF मधून पैसे काढता येतील. जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत असाल तर नियमानुसार मंजुरी मिळाल्यास तुम्ही तुमच्या PF खात्यातून मिळणाऱ्या पात्र रकमेच्या 100% ऍडव्हान्स विड्रॉल करू शकता. म्हणजेच खात्यात ठेवावे लागणाऱ्या 25% अनिवार्य शिल्लक रकमे व्यतिरिक्त उर्वरित जी रक्कम काढायची परवानगी असेल ती संपूर्ण रक्कम तुम्ही ऍडव्हान्स म्हणून काढू शकता. आता जाणून घेऊया PF मधून ऍडव्हान्स विड्रॉल करण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील. सामान्यतः PF ऍडव्हान्स मधून रक्कम काढण्यासाठी संबंधित कर्मचारी किमान 12 महिन्यांपासून EPFOचा सदस्य असणे आवश्यक आहे. काही विशेष परिस्थितींमध्ये जसे की नोकरी सोडणे किंवा एखादा नवीन नियम लागू होणे वेगळ्या तरतुदी लागू होऊ शकतात. आता अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की 5 वर्षाच्या सेवेचा नियम अजूनही लागू आहे का? उत्तर आहे होय. मात्र या नियमाचा संबंध पैसे काढण्याच्या परवानग्याशी नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग 5 वर्षांची सेवा पूर्ण केलेली नसेल तर त्याचा परिणाम PF विड्रॉल वरील टॅक्स वर होऊ शकतो. म्हणजेच 5 वर्षाचा नियम हा केवळ कर आकारणीसाठी आहे, ऍडव्हान्स विड्रॉल साठी नाही. आता जाणून घेऊया PF विड्रॉल साठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात. ऑनलाईन क्लेम करण्यासाठी आधारशी लिंक असलेला UAN, पूर्ण KYC, UAN शी लिंक असलेले बँक खाते आणि पॅन असणे गरजेचे आहे. याशिवाय ज्या कारणासाठी पैसे काढले जातात त्यानुसार काही अतिरिक्त कागदपत्रेही मागवली जाऊ शकतात. उदाहरणार्थ उपचारासाठी मेडिकल रेकॉर्ड्स, शिक्षणासाठी ऍडमिशन लेटर्स किंवा संबंधित कागदपत्रे, घर बांधकाम किंवा खरेदीसाठी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे. जर तुमचे KYC पूर्ण असेल तर बहुतेक ऑनलाईन क्लेम मध्ये प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याची गरज भासत नाही. मात्र आवश्यकता भासल्यास EPFO अतिरिक्त कागदपत्रांची मागणीही करू शकतो. नवीन नियमांमध्ये EPF कॉन्ट्रीब्युशन किंवा इंटरेस्ट कॅल्क्युलेशन मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे सर्व नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी अधिकृत माहिती खात्री करून घ्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे काढणे खरंच योग्य आहे का? तर EPFOचं म्हणणं आहे की PF कडे निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केलेली बचत म्हणून पाहिलं पाहिजे. त्यामुळे अत्यंत गरज असेल तेव्हाच ऍडव्हान्स विड्रॉल करा. जर तुमची नोकरी 5 वर्षापेक्षा कमी असेल तर पैसे काढण्यापूर्वी कराचे नियमही समजून घ्या आणि नेहमी गरजेपुरतीच रक्कम काढा. कारण तुमच्या PF खात्यात जितकी जास्त बचत शिल्लक राहील तितका निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक फायदा होईल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.